मित्रांनो इकडे बिर्याणी खायला आलो होतो आणि इकडं व्हेरायटी पहा, त्याच्यातून मी हे बनवलं. तर इकडं आहे चिकन रोस्ट आणि त्याच्या साईडला आहे बिर्याणी. नमस्कार महाराष्ट्र, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या या नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये. आणि आता वाजल्या सकाळचे 10. हे शिलाई मशीन आता रिपेअर करायला टाकायची आहे, पूर्ण नवीन करायची आहे. कारण ते गेल्या 4-5 वर्षापासून हे मशीन अशीच पडून आहे आणि आज याचा दिवस आलेला आहे. ठीक आहे, आता याला उचलून खालतं न्यावे लागते. जडत आहे, जडवत जडा खालतं घेऊन जातो, मग भेटतं तुम्हाला. ठीक आहे, हे बघा मशीन घेऊन चाललो आणि बहुत जड आहे. तुम्हाला दाखवतेच, पहिले मशीन दाखवून देतो मी तुम्हाला. ठीक आहे, बहुत गंदी झाली आहे, तुम्ही पाहू शकता. गेल्या 4-5 वर्षापासून हे पडून आहे. आता याला रिपेअर करायला टाकायचं आहे. जाम झाली, पुरी जाम झाली. काय मशीन चालली रिपेअरवाले. आणि आता मला तयारी करायला लागणार, कारण ते आता मला बाहेर जायचं आहे. तर आता एकदम फटाफट तयार झालो, कारण ते बाहेर जायचं आहे. थोडं काम आहे म्हणून एवढं सजून बजून चाललो. ठीक आहे, चला. तर हे आहे माझी गाडी आणि याला किती धूळ लागल्या तुम्ही पाहू शकता. याला सर्वात आधी मला पुसा लागणार, पुरं चमकून टाकतो. कसं आहे ना, या कपड्यानं पुसा लागणार या गाडीला. तर सर्वात आधी मी आलो पाण्याच्या टाकीपाशी, कारण ते मित्राला इथून मला घ्यायचं होतं आणि मग निघायचं होतं त्याचं महत्त्वाचं काम करायसाठी. तर मित्राचं महत्त्वाचं काम होता, तो मी इथून करून घेतलेला आहे पूर्णपणे. आणि आता पुन्हा एक काम आहे महत्त्वाचं, ते मी तुम्हाला दाखवते. हे तर मी रस्त्याने जात होतो माझं दुसरं काम करायसाठी. मग मला रस्त्यातून जाताना मला दिसते हा वाला बोर्ड. याच्यावर लिहून आहे की बार बार प्रयत्न करने से असंभव भी संभव हो जाता है. तुम्ही समजले असाल. तर तो बोर्ड पाहिल्यानंतर आता आम्ही आलो मोचकमध्ये. मोचक, आता हे मोचक कावे तुम्हाला आता सांगते, थांबा. मोचक कावे या गल्लीमधून जायचं, असं सरळ जायचं. तुम्हाला तिथं गाडी उभी दिसत असेल, हा आहे तर हॉटेल. ठीक आहे, मोचक हॉटेल. पोचल्यानंतर गाडी पार्क केलो आणि आता मी चाललो हॉटेलच्या अंदर. आणि इथं काय मिळते मी तुम्हाला सांगून देते. इथे मिळते बिर्याणी. तर अंदर आल्यावर मला सगळ्यात आधी मिळाला हा मेन्यू कार्ड आणि याच्यामधून मी बोलवलो आहोत हा चिकन रोस्ट आणि हे चिकन बिर्याणी. आता आल्यावर तुम्हाला दाखवते. ठीक आहे, तर हॉटेलवाल्यांनी सगळ्यात आधी आम्हाला हे चिकन रोस्ट आणून दिलेलं आहे. त्याला म्हटलं बिर्याणी कुठं, तो म्हणे बनवून राहिली. मग आम्ही याला टेस्ट करून पाहतो. तर आम्ही चिकन रोस्टला मस्तपैकी चटणीमध्ये डुबवून खात होतो. मग मधामध्ये आली हे बिर्याणी. आता याला चाटून पुसून खाऊन टाकतो, मग भेटतो. ठीक आहे, बिर्याणी खाल्लो. बिर्याणीची टेस्ट एक नंबर होती. चंद्रपूरवरून असांना तर या हॉटेलमध्ये यायचं, एक नंबर बिर्याणीची टेस्ट होती. आता घरी जातो, मग भेटतो. तर घरी जायचंच होतं, तर मी म्हटलं की थोडंसं फिरून घ्यावं, घुमून घ्यावं. बिर्याणी खाल्ल्यानंतर आम्ही गेलो बसस्टँडवर, कारण ते आता मित्राला घरी वापस जायचं होतं ना. तर आजचा हा व्लॉग मी इथपर्यंतच ठेवतो. भेटूया आता अशाच पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.